नॅब सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला MIDC येथे दिनांक 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विज्ञान दिनानिमित्त प्रशालेमध्ये संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने विज्ञान सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या अंतर्गत रांगोळी स्पर्धा, ज्यामध्ये विविध प्रयोगांचे, तंत्रज्ञानांचे विविध रेखाटन व रंगभरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले। शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते। तसेच निबंध स्पर्धाही घेण्यात आली आणि राष्ट्रीय विज्ञान दिनी प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये इयत्ता 5वी ते 9वी या वर्गातील 6 गटांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक गटाला शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली। यामध्ये डॉक्टर होमी भाभा या गटाने विजेतेपद पटकावले। प्रारंभी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर CV रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविक विज्ञान शिक्षिका कुमारी मानसी निलंगीकर यांनी केले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशालेतील सहशिक्षक माननीय सुभाष माने यांनी मनोगत व्यक्त केले। तर अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा येलगुलवार यांनी विद्यार्थ्यांना विविध विज्ञानातील विविध प्रयोग समजून घ्यावेत आणि विविध प्रयोग आणि वेगवेगळे अभिनव विचार प्रयोगातून मांडण्यासाठी आवाहन केले। टाकाऊ पदार्थांपासून, टाकाऊ वस्तूंपासून तुम्ही त्याची नवीन निर्माण करा। रोजच्या तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, दैनंदिन आयुष्यात तुम्हाला साधं तुमच्या घरातल्या अडचणी ज्या काही असतील, सारख्या त्या अडचणी तुम्ही फेस करताय, खूप सुंदर गोष्ट असतील, घरातील मोटर चालू होत नाहीये किंवा पाणी टाकीतलं भरलंय आणि सतत जावं लागतं ते बटन बंद करायला, त्यासाठी मग काय आपल्याला युक्ती करावी लागेल की ते ऑटोमॅटिक बंद होईल। रोजच्या रोज तुम्हाला जे भेडसावणारे प्रश्न असतात, तर त्यावर काय सोल्युशन तुम्हाला काढता येते का? तुम्ही तुमची बुद्धी वापरायची, त्यात तुमचं काहीतरी विज्ञान उपयोगात आणायचं। विज्ञान शिकायचं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये विज्ञानाचा वापर करावा, तुमच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हाच या दिवसाचा उद्देश आहे। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 8वी व 9वीतील विद्यार्थिनींनी केले, तर आभार सौ इंगमिरे मॅडम यांनी मानले।